मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकलेत। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेलचे दर 2.71 रुपयांनी वाढलेले आहेत। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोल झालेलं आहे प्रति लिटर 111.21 रुपये तर डिझेल झालेलं आहे 97.83 रुपये। पश्चिम आशियातल्या युद्धाची झळ आता भारताला मोठ्या प्रमाणात बसू लागली आहे। कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भारतीय इंधन कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा वाढवण्यात आले। याआधी सुद्धा 16 मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये थेट 3 रुपयांची मोठी वाढ केलेली होती आणि त्यानंतर 19 मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा एकदा 90 पैशांची वाढ झाली आणि त्यानंतर 23 मे रोजी 87 पैसे, डिझेलचे दर 91 पैशांनी तर आणि आज पुन्हा एकदा पेट्रोलचे दर 2.61 रुपये आणि डिझेलचे सुद्धा दर 2.71 रुपयांनी भडकले। आणि या सगळ्या संदर्भामध्ये राज्यातल्या पेट्रोल पंपावरती काय काय परिस्थिती आहे हे सगळं सांगण्यासाठी माझे 3 सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमधून असणारे जय पवार, संभाजीनगरमधून विजय शिडे आणि बुलढाण्यामधून प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत आहे। मी सर्वप्रथम आता मुंबईची परिस्थिती जाणून घेणार आहे। जय, काय आहे सध्या मुंबईतल्या पेट्रोल पंपावरचं वातावरण? कारण आता दिवसागणिक आता डिझेलचे दर, पेट्रोलचे दर आता वाढू लागलेले आहेत। खरं तर मग मुंबईकरांना आता सार्वजनिक वाहनांचाच वापर करावा लागणार आहे का येत्या काळात? काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की अखातील देशातील युद्धाचे परिणाम हे आता कुठेतरी आपल्याला सर्वसामान्यांच्या खिशावरती पडताना पाहायला मिळतात। खरं म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ आज 2.60 पैशांनी जरी झाली, मात्र जे काही गेल्या 12 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास 8.5 रुपयांनी ही दरवाढ झाल्याची पाहायला मिळते। मी सध्या मुंबईतील वरळी नाक्या या पेट्रोल पंपवर आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर अनेक काही नागरिक त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल भरायला येत आहेत, मात्र ज्याच पद्धतीने दरवाढ या ठिकाणी होत आहे हे आज सकाळपासूनच जे आहे ती दरवाढ ही झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अनेक गाड्या सीएनजी सुद्धा भरण्यासाठी त्या ठिकाणी आलेल्या आहेत। खरं तर इंधनाचा वापर कमी करा असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की ज्या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेलचे दर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण सध्या या ठिकाणी काय दराने पेट्रोल मिळत आहेत हे सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर खरं तर 111.11 रुपयांनी खरं तर या ठिकाणी पेट्रोल मिळत आहे, तर डिझेलचे दर हे 96 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, आज सकाळपासूनच डिझेल आणि पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाली आहे, कसं बघताय तुम्ही सर्वसामान्य नागरिक? मी तर आता जस्ट आत्ताच आलो आहे इथं। आता मला तुमच्यापासून कळलं आहे की आता पैसे वाढले, पण काही पूर्वी दिवस म्हणजे काही तरी मला वाटतं 3-3 रुपये वाढलेले ते मला माहिती होते। आता पुन्हा जे ते दरवाढ झालेली आहे आणि आता ती 111 रुपयापर्यंत पेट्रोल जाऊन पोहोचलंय। ओके, नाही हे आता मला माहीत झाली आहे, पण आता जर हे असंच राहिलं तर मग खूप प्रॉब्लेम फेस करावे लागेल लोकांना। आणखीन वाढण्याची शक्यता आहे? हो, मग आता पुढे बघूया कसं ते होणार आहे, कारण की सगळ्यांना हे तर प्रॉब्लेम हा फेस करावाच लागेल ना। थँक्यू। नक्कीच आपल्यासोबत इथे पेट्रोल पंपचे काही कर्मचारी सुद्धा आहेत। दादा, तुम्हाला कधी कल्पना आली की दर जे ते वाढले? आम्हाला तर वाढणार आहेत पेट्रोलचे भाव, कमीत कमी लिटर मागे 10 रुपये वाढणार आहे। आणखीन वाढ होणार आहे? नाही, 103 रुपये होतं ना तेव्हा ते 110 रुपये आणखीन वाढणार आहे। 110, 113, 15 पर्यंत जाणार आहे भाव। आजचे जे 2.5 रुपयाची वाढ झाली ही माहिती होती का सकाळपासूनची? हे माहिती आहे वाढणार आहे, हळूहळू वाढणार आहे पेट्रोलचा भाव, एक संख्या नाही वाढवणार आहे। तर नक्कीच सिद्धेश, आपण पाहतोय की खरं तर या ठिकाणी जे पेट्रोल पंपचे कर्मचारी आहेत यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की हे दर जे आहेत ते आणखीन पुढे जाऊन वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वर्तवली जाते। या ठिकाणी पाहिलं तर भारत सरकारच्या माध्यमातून डॉकयार्डची गाडी सुद्धा या ठिकाणी आपण पोहोचल्या, पण यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, कुठून आला तुम्ही? भारतीय डाकची गाडी घेऊन फिरतात, आज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले, तुम्हाला माहिती आहे का? नाही, आम्हाला नाही माहित। कुठून आलात तुम्ही? जळगाववरून. जळगाववरून गाडी घेऊन आलात का? नाही, इथंच कामाला आहे अच्छा, जळगाव। डिझेलचे दर वाढ होते, कसं बघताय कोणच? ते आता आम्हाला माहित नाही, वाढतं नाही वाढतं आम्हाला काय माहिती। पण आता फटका कसा पत्त्याने बसतो सर्वसामान्यांना तुम्हाला पेट्रोल डिझेल भरताना? आम्हाला काही फरक नाही ते काही विषय। हे डिझेलचे दर वाढले तर चालतील तुम्हाला? नाही, कमी व्हायला पाहिजे ते। कमी व्हायला पाहिजे। मग नक्कीच आपण आणखी या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। दादा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत एकीकडे, कसं बघताय? हाँ, डीजल कितना करके, हमको तो गाड़ी वाला नहीं हो, हम यहाँ पर इंचार्ज वाला है,
आती है गाड़ी, पेट्रोल गैस बगल लेता है, उतना ही पता है। तर नक्कीच सिद्धेश आपण पाहतो की खरं तर प्रत्येक इंधनाच्या खरं तर दरवाढीमुळे कुठेतरी सर्वसामान्यांना फटका हा बसताना पाहायला मिळणार. त्यामध्ये आपण पाहतो की जे दर आज आपल्याला समोर येतात या दरांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता सुद्धा पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांच्या खरंय. माध्यमातून व्यक्त केली जाते. त्यामुळे याचा फटका आता हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. बर मुंबईतली परिस्थिती आपण आता बघितलेली आहे. जय, तू आम्हाला आता काय पेट्रोल पंपावरचं चित्र आहे, काही नागरिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा तू घेतल्या, तू सोबत राहा. आता आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात. मराठवाड्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या साठी पंपाबाहेर रांगा लागलेल्या होत्या लोकांच्या. आता काय चित्र आहे विजय तिथलं? कारण आता पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये 2 रुपयांची वाढ झालेली आहे, तरी सुद्धा लोक घ्यायला येतात का पेट्रोल? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही रुपयाचे जे आहे, पेट्रोल सध्या 2 रुपये 72 पैशाने वाढ झाली, तर डिझेलची 2 रुपये 81 पैशाने वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. मात्र सध्या शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलची आवश्यकता असल्याने सध्या नागरिक पेट्रोल आणि डिझेलवरती पेट्रोल पंपावरती अनेक ठिकाणी गर्दी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण पेट्रोल शिवाय वाहन चालू शकत नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता शेतीसाठी डिझेलची गरज असते. मात्र डिझेल मिळणं नाही तर शेती होणार नाही अशी परिस्थिती त्यांच्या समोर उपस्थित आहे. त्यामुळे आता अनेक जण जे आहेत ते पेट्रोल पंपावरती रांगा लावून असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं. सध्या जर बघितलं तर मागील 2 दिवसापासून अनेक भागांमध्ये डिझेलचा साठा जो आहे तो उपलब्ध होत असल्याने पाहायला मिळतो. त्यामुळे अनेक भागात आता पेट्रोल पंपावरती जे आहे ते डिझेल मिळणं शक्य होत आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपाची गर्दी जी आहे ती देखील कमी झालेली आहे. मात्र सध्या डिझेल दर जे आहे ते देखील वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. सध्या डिझेल 2 रुपये 81 पैशाने वाढ झाल्याने याचा फटका जो आहे तो सर्वसामान्याला बसत आहे, शेतकऱ्याला बसत आहे. आणि पेट्रोल देखील वाढ झाले असल्याने नेमके आता कामावर जायच्या वक्ती जायचा कसा असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. सार्वजनिक वाहन वापरावे तर त्यासाठी सुद्धा भाडे दर जी आहे ती वाढ झालेली आहे. त्याचबरोबर आता शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य जे आहे त्याच्यामध्ये वाढ आहे. त्याचबरोबर त्या पालकांवरती जर बघितलं तर अनेक शाळेच्या बसेस ज्या आहेत त्यांच्या आता भाडे दरामध्ये देखील वाढ झालेली आहे. कारण डिझेलचा भाव जो आहे तो सातत्याने वाढत आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्यांचं सर्वांनाच बसत असल्याचं पाहायला मिळतोय. नक्कीच एकंदरीत सर्वसामान्यांना सुद्धा आता याचा फटका बसतोय. आपण आणखी काही पेट्रोल पंपावरचं काय चित्र आहे ते आपण बुलढाण्यातनं जाणून घेऊयात. आपल्या सहकारी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत आहे. प्रफुल्ल, आपण आता मुंबईमधलं चित्र बघितलं, मराठवाड्यातलं चित्र बघितलं, ग्रामीण भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? कारण शेतीची कामं अजून सुद्धा रखडलेली आहेत, अजून सुद्धा रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल पंपाबाहेर. काय माहितीये, काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? सिद्धेश, परिस्थिती अत्यंत गंभीर होत चाललेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर अगदी डिझेल जे आहे ते मिळेल असं झालं होतं आणि पेट्रोलच्या साठी देखील लांबच लांब रांगा आपण पेट्रोल पंपांवर पाहिल्यात. काही दिवसापासून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल उपलब्ध होत आहे, मात्र अजूनही पूर्ण क्षमतेनं सर्व पेट्रोल पंपावर हे डिझेल मिळत नाही. आणि त्यातच ही पेट्रोलची 2 रुपये 61 पैसे आणि डिझेलची 2 रुपये 71 पैशांनी झालेली वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. आपल्याला माहित आहे की डिझेलवरून च्या भरोशावर मोठे शेतीचे कामच नाही तर दळणवळणाच्या माध्यमातून अवजड वाहतूक देखील पूर्णतः या डिझेलच्या इंधनावर अवलंबून आहे. आणि अशा पद्धतीने जर का डिझेलचे भाव सातत्याने जर वाढत राहिले तर मोठा महागाईचा भडका देखील पुढील काळामध्ये उडल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे आधीच सर्वसामान्यांना डिझेल मिळत नाहीये, शेतकऱ्यांना शेती करता येत नाहीये, खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी डिझेलसाठी रात्री या ठिकाणी रात्र जागून काढतात डिझेल पंपांवरती, तरी देखील अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत नाहीये. पेट्रोल पंपांकडून शेतकऱ्यांचे नंबर लावून घेतले जातात, त्या पद्धतीने त्यांना डिझेल वितरित केलं जाते खरं, मात्र ही झालेली आता भाववाढ जी आहे ते थेट शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य असेल त्यांना मोठी झळ पोहोचवणारी ठरू शकते. एकंदरीतच वाढलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरामुळे नेमका काय परिणाम होतोय, सर्वसामान्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नागरिक या ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेलसाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आज 2 रुपये 61 पैशांनी पेट्रोल तर 2 रुपये 71 पैशांनी डिझेल वाढलंय. काय वाटतं तुम्हाला? सातत्याने वाढ होतीये, चौथ्यांदा वाढ आहे. खरं तर आता शेतकऱ्यासाठी पेरणी जवळ आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही. भाववाढ होऊ द्या, परंतु भाववाढ किती असली तरी तुम्ही शेतकऱ्यांना इथं या ठिकाणी एकीकडे म्हणता भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही ही एक आपल्यासाठी फार मोठी शोकांतिका आहे. येणाऱ्या 15 दिवसात पेरणी सुरू होते आणि शेतकरी हवालदिल झालेले आहेत. एक तर डिझेलचं नियोजन नाही, काही काही लोक एकदा टँकर आलं तर किती घेऊन जातात. शासनाने या ठिकाणी प्रत्येकाला नियोजन करून कॅन मध्ये शेतकऱ्याला डिझेल दिलं पाहिजे, कारण या ठिकाणी ट्रॅक्टर घेऊन येणे शक्य नाही. आणि ही झालेली जी दरवाढ आहे या दरवाढीला सर्व आम्ही नागरिक हे सरकारचा अपयश म्हणून पाहतो आणि आम्ही या ठिकाणी याचा निषेध करतो.
सरकारचं अपयश या ठिकाणी म्हणतात. मला सांगा, भाववाढ डिझेल पेट्रोलची झाली, आता सर्वसामान्य जे काही वस्तू आपल्या घरात लागतात त्याची देखील भाववाढ होणार आहे, कसं पाहता तुम्ही? भाव वाढ तर आहे, मालाला काहीच भाव देत नाही सरकार. आणि डिझेल, पेट्रोल, तेल, खाद्यतेल याची सर्व भाववाढ करून राहिली. आता हे झेपावल्या जात नाही सर्वसाधारण माणसाच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाड्या वाहनाला डिझेल आहे, परंतु शेतकऱ्याला कॅन मध्ये डिझेल भेटत नाही. डिझेल असून सुद्धा शेतकऱ्याला एकदम असं करतात की कुत्र्याला कमी हाकालतात, त्याच्यापेक्षा जास्त शेतकऱ्याला म्हणतात की कॅन मध्ये डिझेल टाकत नाही, भेटत नाही. आता सध्या बी मी 2-3 पंपावर जाऊन आलो, गाड्यामध्ये डिझेल टाकणं चालू आहे, कॅन मध्ये डिझेल दिलं नाही मला, कॅन मध्ये मिळत नाही म्हणते. सिद्धेश, अत्यंत विदारक परिस्थिती आहे शेतकऱ्याची की सर्वसामान्य जे काही वाहनधारक आहेत त्यांना डिझेल या ठिकाणी दिलं जात आहे. मात्र जेव्हा शेतकरी आपल्या ट्रॅक्टर बाहेर गावून इथून आणणं शक्य नाही किंवा ट्रॅक्टर मधलं डिझेल संपलेलं असतं, तेव्हा कॅन मध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना डिझेल मिळणं अवघड झालेलं आहे. आणि एकंदरीतच ही झालेली सातत्याने भाववाढ जी आहे ती शेतकऱ्यांच्या कुठेतरी या ठिकाणी जे संकट आहेत ते वाढवणारी ठरते. कारण की एका नक्कीच बाजूला येत्या इथं काळामध्ये आता नेमकं हे काय चित्र धारण करतं, कारण पेट्रोल डिझेलचं जर किमतीच्या जर अशाच पद्धतीने जर वाढ होत असेल तर सर्वसामान्यांनी पेट्रोल टाकायचं की नाही आपल्या गाडीत, की सर्व काय म्हणतात त्याला सार्वजनिक वाहनांचा उपयोग करायचा, हे सुद्धा येत्या काळामध्ये आता दिसणार आहे. धन्यवाद. आपल्यात तुमच्या तिघांचं सुद्धा माझ्यासोबत होता मुंबईमधून जय पवार, संभाजीनगरमधून विजय शेडे आणि बुलढाण्याहून प्रफुल्ल खंदारे. आपल्या तिघांचे सुद्धा आभार.